व्याख्यानमालेमध्ये दुसरे पुष्प कैलासवासी पोपटराव हिरे यांच्या व्याख्यानमालेमध्ये शनिवार 11 जुलै 2024 रोजी रावसाहेब थोरात सभागृहात गंगापूर रोड नाशिक येथे झालेल्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यान प्रवक्ते तसेच गाढे अभ्यासक अभय भंडारी यांनी याप्रसंगी त्याचबरोबर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रथमतः पोपटराव हिरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्याचबरोबर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। याप्रसंगी मान्यवरांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर भारतीय संस्कृती हजारो वर्षांची आहे। दातृत्व, प्रेम, करुणा, संवेदनशीलता त्याचबरोबर संवेदनता समाजात रुजवणं पाहिजे अशी आपली संस्कृती भारतीयांनी समजून घेणे गरजेचे आहे। याकरिता या व्याख्यानमालेमध्ये भारतीय संस्कृतीचे आणि आजच्या भारत या विषयावरती व्याख्यान देण्यात आलं। या व्याख्यानात यावेळी भंडारे म्हणाले की ज्ञान विज्ञान जसे धर्म आहे तसेच धर्म असेही विज्ञान आहे आणि हे जग विश्वासावर चालत आहे। हे आपण भारतीय संस्कृतीने वारंवार अधोरेखित करून देखील इंग्रजांनी नेहमीच संशय मृत्यूतून भारतीयांकडे बघितले, मात्र भारतीय संस्कृती नेहमीच विश्वासाची मूल्ये रुजवीत आलेली आहे। रसता निर्माण होणे, अन्नदान करण्याची इच्छा जागृत होणे हा भारतीय संस्कृतीने रुजवलेला दातृत्वाचा भाग अधोरेखित असल्याचे या ठिकाणी त्यांनी आपल्या व्याख्यानमालेतून स्पष्ट केले। या प्रसंगी मोठ्या प्रमाणात सभागृहात त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण भाषण ऐकण्याकरिता उपस्थित होते। अतिशय मोठ्या उत्साहात हे भाषण त्यांनी आपल्या भारतीय संस्कृतीची माहिती या प्रसंगी दिली। या प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। वृत्तसंकलन अधिकार न्यूज, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। नाव सांग। मी ग्रामोदय शिक्षण संस्थेचा अध्यक्ष योगेश हिरे, स्वर्गीय पोपटराव हिरे स्मृती व्याख्यानमालेचं आम्ही दरवर्षी आयोजन करत असतो। त्या आयोजनामध्ये भारतीय इतिहासातल्या विविध व्यक्तिरेखांचं त्या ठिकाणी माहिती त्या व्याख्यानांमधून दिली जाते की जेणेकरून नवीन पिढीला आपल्या इतिहासाबद्दल माहिती व्हावी। तसेच सामाजिक विषयावरती एक दिवस व्याख्यान असतं। समाजात चाललेल्या घडामोडी, त्याच्यानंतर समाजातील सद्य परिस्थिती, आपली संस्कृती याबद्दल या विषयावरती प्रकाश टाकणारी व्याख्यानं असतात। यावर्षी आदरणीय अभयजी भंडारी हे अतिशय प्रतिभावंत आणि पर्यावरणप्रेमी तत्त्वज्ञ, त्यांचं धार्मिक आकलन, त्यांचं सांस्कृतिक आकलन आणि सगळ्याच गोष्टींना स्पर्श करणारा असा त्यांचा मोठा व्यासंग असल्याकारणाने त्यांचं व्याख्यान खूपच प्रभावी होत होतं। काल स्वामी विवेकानंदांवरती त्यांनी व्याख्यान दिलं। आज सामाजिक विषय म्हणजे आपली संस्कृती आणि आजचा भारतीय समाज या विषयावरती ते आज बोलणार आहेत। आणि हा विषय याच्यासाठी महत्त्वाचा आहे की आपल्या भारतीय संस्कृतीची म्हणजे एवढी वैभवशाली परंपरा असताना देखील आपल्याला आपल्या भारतीय संस्कृतीवरती जी आक्रमणं झाली आहे आणि त्या आक्रमणामुळे आपली संस्कृती कुठेतरी तिचा पदर निष्ठू पाहतोय आणि तो पदर सावरण्याचं काम आम्ही या व्याख्यानमालेतनं करत असतो। आणि त्याच्यामुळेच हे सामाजिक प्रबोधन होतं। आमच्या व्याख्यानमालेला दरवर्षी भरपूर प्रतिसाद मिळतो। आमचे वडील तीर्थरूप पोपटरावजी हिरे, आम्ही त्यांना पप्पा म्हणायचो, त्यांनी या संस्थेची स्थापना केली आणि दुर्गम अतिदुर्गम भागामध्ये शिक्षणाची गंगा ते घेऊन गेले। अतिशय खडतर प्रवास आमच्या संस्थेच्या सगळ्या जडणघडणीमध्ये असल्याकारणाने आम्ही आजपर्यंत आता गेली 18 वर्षे अव्याहतपणे ही व्याख्यानमाला चालू आहे। यापुढे देखील चालू राहील। आपण सगळ्यांनी या व्याख्यानमालेचा आस्वाद घ्यावा। जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्याख्यान पोहोचण्यासाठी आम्ही फेसबुक आणि यूट्यूब लाईव्ह देखील या ठिकाणी केलेले आहे। ती लिंक देखील सर्वदूर आम्ही फिरवलेली आहे। आपण कृपया या व्याख्यानाचा लाभ घेऊन या वैचारिक अभिसरणाच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी मी आपल्यामार्फत मी सर्वांना विनंती करतो, आवाहन करतो। धन्यवाद। जय श्रीराम। अनेक व्याख्यानमाला होतात आणि व्याख्यानमालांची महाराष्ट्रामध्ये फार जुनी परंपरा आहे प्रबोधनाची। प्रबोधन पर्व असं म्हणतो आपण, टिळकांच्या काळात म्हणायचो त्याला। तसं जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये मौलिक काम करणारी जी माणसं असतात तर त्यांनी केलेल्या कामाचं अध्ययन करून त्याची मांडणी करणारे वक्ते हवेत समाजामध्ये। त्यामुळे समाजामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत सद्गुण त्या वाढीस लागतात। महान कार्य करणाऱ्या लोकांबद्दल कृतज्ञता समाजात निर्माण होते। त्यांनी जसं त्यांच्या जीवनामध्ये कार्य केलं, त्यांचाही दिवस 24 तासाचा, आपलाही 24 तासाचा, पण त्यांच्या आणि आपल्या कार्यकर्तृत्वामध्ये इतकं प्रचंड अंतर कशामुळे पडतं, असे काय सद्गुण त्यांच्यामध्ये होते जे आपल्यात नाहीत,
हे ज्यावेळेला वक्ते मांडतात त्यावेळेला समाजमन संस्कारित होतं आणि असं समाजमन जे संस्कारित होतं ते विचार करतं की मला माझ्या जीवनामध्ये यापेक्षा काय वेगळं करता येईल त्यांचं अनुसरण करून की ज्यामुळे मी आणखीन काही करू शकेन. तर समाजमन संस्कारित करण्याचं एक फार प्रभावी माध्यम व्याख्यान हे आहे आणि शब्द ब्रह्म आहे असं भारतीय तत्त्वज्ञान सांगतं की शब्दाने तुम्ही सर्व काही संक्रमित करू शकता, सुखदुःख संक्रमित करू शकता, आदर्शवाद संक्रमित करू शकता, राष्ट्रवाद संक्रमित करू शकता, प्रेम संक्रमित करू शकता, हळुवार भावना तुकोबारायांनी जशा केल्या, कन्या सासुराशी जाय मागे परतून पाहे, तर तशा अतिशय हळुवार भावनासुद्धा व्यक्त करू शकता. आणि ये हृदयीचे ते हृदय माऊली म्हणतात त्या पद्धतीने त्या वक्तृत्वाच्या माध्यमातून संक्रमित होतात. त्यामुळे या पद्धतीच्या व्याख्यानमाला करण्याकरता जे लोक खूप कष्ट घेतात, मोठ्या प्रमाणावर नियोजन लागतं व्याख्यानमालेचं, माणसं गोळा करावी लागतात, व्यवस्था करावी लागते, साऊंड सिस्टीमपासून रेकॉर्डिंगपर्यंत लोकांना निमंत्रण द्यावं लागतं, पत्रिका छापाव्या लागतात आणि ही खूप मोठी अजस्त्र यंत्रणा आहे आणि ती मनुष्याच्या सहनशीलतेची परीक्षा पाहणारी आहे. तर ही ज्यावेळेला मी पाहतो त्यावेळेला हृदय भरून येतं आणि एक आत्मविश्वास वाटतो की महाराष्ट्रातली प्रबोधन परंपरा अशीच चालू राहील यात यत्किंचित संदेह नाही. धन्यवाद.